सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपल्या नजरेस पडत असेल, तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण जॉईन हा पर्याय जो सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूला आहे, हा पर्याय निवडून आपण या माध्यमाचे सदस्य किंवा मेंबर होऊ शकता आणि त्याद्वारे आपण सहकार्य देखील करू शकता. 2029 मध्ये भविष्यामध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला, एकनाथ शिंदेच्या गटाला आणि अजित पवारांच्या गटाला सगळ्यात जास्त कडवा सामना जर कुणाशी करावा लागणार असेल तर तो महाराष्ट्रातल्या महिलांचा करावा लागणार आहे. महिलांचा. याचं कारण अतिशय स्पष्ट आहे. ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या महिलांना गंडवलं गेलं, ज्या प्रकारे त्यांना भूलथापा देऊन त्यांची मतदानं मिळवली गेली, तो प्रकार आता पुन्हा चालणार नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलात कशा प्रकारे महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं. अगदी 5च महिन्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. याचं कारण फक्त लाडकी बहीण योजना हे एकमेव होतं. लक्षात घ्या. आता 2029 मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता महायुती म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा भाजपा असेल, एकनाथ शिंदेचा शिंदे गट असेल आणि अजित पवारांचा गट असेल, या सर्वांना आता आपली चूक चांगलीच कळून चुकलेली आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून तुम्ही पाहिलं असाल, लाडक्या बहिणीचे हप्ते सुद्धा आलेले नाहीत. राज्याची आर्थिक परिस्थिती वगैरे याच्यावर मी आता कुठलंही भाष्य करणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही या सर्व लाडक्या बहिणींचं मतदान घेतलं, त्यावेळेसचा आकडा आणि आताचा सर्व काही छानण्या करून झालेला आकडा, याच्यामध्ये तफावत आहे बरीच मोठी. करोडोंनी 2 कोटी नावं तुम्ही काढून टाकली. बरं, जी नावं उरली त्या नावांच्या बाबतीत काय घडतंय तुम्हाला पाहायचंय. तुम्हाला धक्का बसेल. आजच्या व्हिडिओत मी बोलणार कमी आहे आणि दाखवणार जास्त आहे. आज तुम्ही पाहिलं असाल, पुण्यातली ती घटना पहा, ज्या घटनेमध्ये अगदी 3-3.5 वर्षांच्या मुलीला सुद्धा सोडलं गेलं नाही. मी तुम्हाला काही व्हिडिओज आजच्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल, ज्याद्वारे महाराष्ट्रातल्या महिलांचा आक्रोश तुम्हाला अगदी पुढच्या 7 ते 8 मिनिटात कळेल आणि भविष्यात हे कसे पुन्हा सत्तेवर येणार आहेत हेच तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यात प्रथम पहा, काल परवा जे पुण्यामध्ये घडलं त्यानंतर महिलांच्या प्रतिक्रिया. मी तुम्हाला आज महिलांच्याच सगळ्या प्रतिक्रिया दाखवतोय. पहा. तिला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन गेलेले ते. 1:30 वाजता ती खाली आली, 2 वाजता इकडे आमच्या जावेकडे होती. मी आले, घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5च मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं. खूप छोटं बाळ होतं ते, रोज बघण्यात होतं ते. 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तो माणूस घेऊन चाललाय, तेव्हा मग ते तिकडे बघितलं आणि गोठ्याच्या मागं शेड, तिथं त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. घाबरली खरंच. रात्री ती झोपली सुद्धा नाही. माझी स्वतःची नात त्या मुलीसोबत खेळायची. लहान बाळाला बघितलेलं डोळ्यासमोर. आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. सरकारने एवढंच लक्ष ठेवावं की अजून किती मुलींचा घात होणार आहे. आम्हाला लाडकी बहीण नको, पण महिलांसाठी सुरक्षा पाहिजे. आम्हाला सरकारने आम्हाला आता इथं उत्तर द्यायला पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी नाही घातलं पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, ते पण अत्याचाराचेच. आमच्या हातात द्या. त्याला जमत असेल आमच्या हातात द्या. आम्ही शिक्षा भोगायत आहे, पण आमच्या समोर त्याला फाशी झाली पाहिजे. सरकार फक्त नावाला स्त्रियांच्या व्यवस्थित आहे का? त्या मुलीची हत्या झाली ना, त्या ठिकाणी त्याला फाशी झालीच पाहिजे. त्याला सोडलं तर दुसरं कोणी तयार होऊ शकतो. आमच्या समोर त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या त्याला. बाकी आम्ही त्या बॉडी पण ताब्यात घेणार नाही त्याशिवाय. आणि जे कोण सरकार असेल त्यांनी आमच्या समोर येऊन ते काय आहे तो निकाल लावला पाहिजे. नसरापूर गावात सुट्टीसाठी आले. या महिलांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये आसू आली असतील. या मुलीच्या वडिलांना कशा प्रकारे लाठीचार्ज केला गेला हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. पण तिथे उपस्थित असलेल्या एका महिला भगिनीने, ज्या ठिकाणी पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी त्या महिला भगिनीने नेमकं काय दृश्य पाहिलं तुम्हीच ऐका. इथे एका मुलीवर अत्याचार झाला, त्यासाठी इथे सगळी लोक आंदोलनात बसली होती. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं असेल आता हे. पण ज्या मुलीवरती अत्याचार झाला, जिचा निर्गुणपणे तिचा अंत झाला, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला पकडून पोलिसांनी अक्षरशः उठवलं. तिच्या आई असतील, तिच्या घरातल्या ज्या कोणी महिला असतील, सगळ्यांना लाठीचार्ज करून उठवले आणि ते पोलीस आम्हाला सांगतात
सिस्टीम माहिती नाहीये. जर आम्हाला सिस्टीम माहिती असती ना की किती तत्परतेने काम करते आणि किती तत्परतेने न्याय देते तर इथे बसायची वेळ आली नसती. हो, आणि त्या महिला पोलीस म्हणाल्या आमच्यावर सोडा, आम्ही न्याय देतो. मी म्हटलं एक उदाहरण सांगा आतापर्यंत न्याय मिळालेलं. एक उदाहरण त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी सरळ महिलांवर लाठीचार्ज केलाय आणि त्यांना एवढी लाज वाटली पाहिजे. जर त्यांना मुलगी असेल बहीण असेल त्यांनी त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून उचललं नसतं. अतिशय भयावह परिस्थिती आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्या मुलीच्या वडिलांच्या कॉलरला धरून त्यांना बाहेर काढलं गेलं. विचार करा, कॉलरला म्हणजे पीडितेच्या वडिलांना सुद्धा जर ही वागणूक मिळणार असेल तर तुम्हा आम्हाला काय वागणूक मिळणार आहे? पहा जरा हा व्हिडिओ पहा. नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे. ऐतिहासिक कामगिरी भारतीय जनता पार्टीचा भगवा हा पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या विधानसभेवर फरकणार आहे. फक्त पश्चिम बंगाल नाही तर आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता मिळाली आणि पुडुचेरी. आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटत होतं, ज्यावेळेस पुण्यामध्ये हे सारं काही घडत होतं, म्हणजे त्या मुलीवर हा अतिप्रसंग घडला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला, लोक रस्त्यावर उतरले, रस्ता जाम झाला, पोलिसांनी आंदोलकांवरच लाठीचार्ज केला. या अशा म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री सुद्धा आहेत. राज्यामध्ये कायद्याचा प्रश्न तयार झालेला असताना स्वतः मुख्यमंत्री बंगालचा विजय साजरा करत होते, रसगुल्ले खात होते, झालमुरी खात होते. तुम्हाला हा सुद्धा एक व्हिडिओ दाखवेल. याच्यामध्ये चवीने झालमुरी खाणारे, आनंदोत्सव साजरा करणारे, सेलिब्रेशन साजरा करणारे यांना महाराष्ट्रातल्या त्या चिमुरडीचा विसर नक्कीच पडला होता. पहा. 5 माननीय मुख्यमंत्री झालमुरी खरेदी करतायत आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन पूर्ण होत आहे. सेवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे. 5 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि आता देवाभाऊ झालमुरी खरेदी करून प्रतिकात्मक सेलिब्रेशन या ठिकाणी करताय महाराष्ट्रातले बांधव. देवेंद्र फडणवीसांना आज कदाचित हे सारं काही गोड लागत असेल, तो रसगुल्ला, ती झालमुरी सारं काही गोड लागत असेल, पण 2029 मध्ये तुमच्या कहाणीची स्क्रिप्ट महाराष्ट्रातल्या महिला नक्कीच लिहिणार, हे मात्र तितकंच सत्य. एवढंच नाही, ज्या महिलांना तुम्ही 1,500 देत आहात त्या महिलांनी त्याच पैशातून जर एखादा व्यवसाय चालू करायचं ठरवलं, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं, तुमच्या 1,500 न राहता त्यातून काहीतरी साध्य करायचं ठरवलं तर त्या महिलांना काय वागणूक मिळते तुम्हाला पाहायचे. तुम्हाला नवल वाटेल ही इतकी घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. त्या महिलांचा आक्रोश, त्यांचे शिव्या शाप 2029 मध्ये तुम्हाला घेऊन बुडणार आहेत. मी छत्रपती संभाजीनगर मधल्या महानगरपालिकेच्या त्या कारवाईची काही दृश्य तुम्हाला दाखवेल, ज्यामध्ये जाणीवपूर्वक बरोबर या महिलांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यात पहिला व्हिडिओ दाखवतो, तो एका दिव्यांग महिलेचा, ज्या महिलेला खरं तर सरकारकडून मदत तर दूरच, तिच्याकडे आहे त्या धंद्याला सुद्धा तुम्ही काढून घेत आहात. तिची मडकी फोडताना थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटायला हवी होती. पहा. क्रूरपणे त्या दिव्यांग महिलेच्या त्या धंद्यावर तो बुलडोजर चालवला जात होता. बरं, मडक्यांचा धंदा हा फक्त उन्हाळ्यापुरता असतो, ती काही वर्षभर तिथे बसणार नव्हती. बघा ना कशा प्रकारे बुलडोजर लावून हे धंदे फोडले गेले. जरा पहा.
आता तुम्हाला जो व्हिडिओ मी दाखवणार आहे तो व्हिडिओ तुमचं काळीच पिळवटून टाकेल. एका महिलेच्या मडक्यांवर कशा प्रकारे कारवाई केली गेली, कशा प्रकारे तो उन्मत्त, तो अधिकारी, तो कर्मचारी कशा प्रकारे ती मडकी एकमेकांवर आपटून फोडत होता आणि ती महिला टाहो फोडत होती. ती म्हणत होती, माझ्या नवऱ्याची 2 ऑपरेशन झालेली आहेत, मला इथे हौस नाहीये बसायची, मी व्याजाने पैसे आणून हा धंदा करते मडक्यांचा उन्हाळ्यापुरता, तुम्ही माझी मडकी फोडू नका, व्याजाचा पैशाने हा धंदा उभा केलेला आहे. तिचा तो तळतळाट कुठतरी या लोकांना लागणार. जरा पहा. मागा जाऊन मी माल फोडला, समजा एक बी माल त्यानं मला ठेवला नाही. आम्ही याजना काढून माल आणलेले लेकी बाळीसाठी आम्ही बसेल इथं, हाय का नाही? मग आम्ही इथलच्या असून सनी, मी इथली एक बाळ असून सनी, कुंभाराची जातीचा असून सनी, एवढी तकलीफ का बरं आम्हाला मारून टाकायला लेकरं बाळाला समजा ना. चांगले ना बिचारे हो, चांगलं खा. माझ्या माणसाला 2 ऑपरेशन झालेले, 2 एक अर्ध नाही झालेले, म्हणून बसेले मी, मजबुरी नाही ना. ती महिला हे सुद्धा म्हणून गेली की मी कुंभार आहे, त्यांचा पिढीजात व्यवसायच तो आहे, त्यांना दुकानं टाकणं तुमच्या 1,500 शक्य होणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करायचंय तुम्हाला महिलांना, की त्यांच्या आतल्या कलागुणांना, त्यांच्या आतल्या सक्षमतेला तुम्हाला संपवून टाकायचंय. त्यांना स्वतःला जे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांच्यात जी जिद्द आहे ती जिद्द तुम्हाला संपवून टाकायची. यालाच म्हणणार का सक्षमीकरण तुमच्या भाषेत? देवेंद्रजी फडणवीस, हेच का तुमच्या भाषेतलं सक्षमीकरण? मी तुम्हाला आणखी 2 व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये एका महिलेची गाडी कशा क्रूरपणे उचलून नेली जाते. मी सगळं समजू शकतो, तुमच्या अतिक्रमण विभागाचे नियम समजू शकतो, पण काहीतरी करा. या महिला आहेत, त्यांना कुठलीही हौस नाही. बरं, याच्यातून करोडो अब्जो रुपये ते कमवणार नाहीत, तुमच्यासारखे अब्जो रुपये ते कमवणार नाहीत, त्यांना पोटापुरतच लागतं. बघा तिचा टाहो, ऐका जरा टाहो. लाडक्या बहिणीसारख्या योजना आणून सरकारला महिलांना सक्षम करायचंय की त्यांची कार्यकुशलता संपवून टाकायची? जरा हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा. या व्हिडिओमध्ये आक्रोश करणारी ती माऊली त्याच 1500 रुपयांमधून आपला स्वतःचा एक व्यवसाय चालू करते, पण तो व्यवसाय उलथवण्यासाठी मात्र सबंध यंत्रणा कामाला लागते. नेमकं तुम्हाला सक्षम करायचंय की त्यांची कार्यकुशलता संपवायचे, तुम्हीच ठरवा. ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ती महिला आपली गाडी सोडवण्याचा एक प्रयत्न करते. तिची भाजीची गाडी असेल, कसलीही असेल, मला नवल वाटतं. हे सगळं पाहिलं की डोळ्यामध्ये आसू येतात. कशा प्रकारे या महिलांना फसवलं गेलंय. या महिला तुमच्या बाजूने कधी उभ्या राहतील? अजिबात नाही. महाराष्ट्रभर महिलांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक संताप आहे. हा व्हिडिओ पहा. महाराष्ट्रभरातल्या महिलांच्या मनातला तळतळाट तुम्हाला 2029 पाहू देणार नाही. हे अशा प्रकारे त्यांच्या पोटापाण्यावर, त्यांच्या व्यवसायांवर हा जो मी तू घाला घालत आहात, हा घाला तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला आणखी एक सुंदर उदाहरण दाखवतो. महाराष्ट्राच्या माजी महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचं एक उदाहरण दाखवतो. बघा ना, पंकजा मुंडे जो व्यवसाय करत आहेत, त्यांच्या व्यवसायाला, म्हणजे त्यांचा तो व्यवसाय, आणि या बाकीच्यांचं ते काय? ह्या दारूचा व्यवसाय करतात, अल्कोहोलचा व्यवसाय करतात. हे स्वतःच्या तोंडानेच ते सांगत आहेत, मी काही वेगळं सांगत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. म्हणतायत मला त्या व्यवसायाविषयी माहिती नाही, मला ब्रँडही माहिती नाही, पण माझा व्यवसाय आहे अल्कोहोलचा. मी दारू म्हटलं, माफ करा, अल्कोहोल म्हणावं लागेल. कसं असतं, काही शब्द हे झोमतात. म्हणजे कुत्र म्हटलं की राग येतो, पण श्वान म्हटलं की थोडं सौम्य वाटतं. दारू म्हणायची नाही, दारूचा धंदा म्हणायचा नाही, अल्कोहोल बिझनेस म्हणायचा. यांचे ते बिझनेस, लाभार्थ्यांमध्ये ही माणसं टॉप मध्ये असणार सगळे. आणि या बाकीच्यांचं काय? ती कुंभार महिला जे मगाशी म्हणाली मी कुंभार आहे, तिच्या मडक्यांना कशा प्रकारे फोडलं गेलं
जरा इथे बघा, हे उदाहरण पहा. आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं, ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाहीये कारण आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. पण आणि मग या सगळ्यानंतर मला चेहरा आठवतो त्या वाघमारे बाईचा, जी आता नुकतीच राज्यसभेची खासदार झालेली आहे, आणि चित्रा वाघांचा, विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ यांच्या चेहऱ्याचे हावभावच सगळं. मी चित्रा वाघांचा कुठलाच व्हिडिओ दाखवत नाही, पण मी तुम्हाला वाघमारे बाईंचा एक व्हिडिओ दाखवतो पुण्याच्या घटनेवर. चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव आणि त्यांची ती बोलण्याची ढब हे पाहिल्यानंतर माणसं मनोमन समजून जातात की खरंच यांच्या मनामध्ये किती कळवळा असेल त्या परिस्थितीबद्दल. खरंच कळवळ्याने बोलतायत की चेहऱ्यावर भाव वेगळे आणि मनातून राजकारण वेगळं. जरा एकदा हा सुद्धा एक व्हिडिओ पहा आणि तुम्हीच ठरवा. खरंच मला ह्या राज्यसभेच्या खासदाराला एक प्रश्न विचारायचा आहे, या वाघमारे बाईंना एक प्रश्न विचारायचा आहे. हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल, हा व्हिडिओ 2-3 मिनिटांचा आहे, पण मी त्यातले फक्त 26 सेकंदांचा भाग तुमच्यासाठी घेतलाय. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, वाघमारे बाई, सरकार कुणाचं आहे? हे एवढे जे तुम्ही चेहऱ्यावर भाव आणताय, कधीतरी आपल्या सरकाराकडे जाऊन बोला. जरा ऐका काय म्हणतायत वाघमारे बाई. आपण दुर्दैवी आहोत की कदाचित त्या 3.5-4 वर्षाच्या लेकीच्या किंकाळ्या वेळेवरती जर कुणाच्या कानावर पडल्या असता तर कुणीतरी जाऊन वाचवू शकलं असतं. पण इथून पुढे कुठल्याही मुलीची किंकाळी अशी घुमू नये म्हणून सोलापूर करायचं. कोण होता तो नराधम? मी म्हणजे अरे तो कोण होता आम्हाला माहित नाही. तो लांडगा होता, तो नीच होता, तो नराधम होता, तो हरामखोर होता, तो नालायक होता, आणि अशा लांडग्याला ठेचूनच मारलं. या वाघमारेबाईंनी हा प्रश्न आपल्या सरकारला विचारावा. लोकांना मूर्खात काढू नये की मी हे करेल, मी ते करेल. तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही ते बदलापूरचं उदाहरण देता, आम्ही एन्काउंटर केला. अरे त्याचा एन्काउंटर नसता केला तर अनेक जणांना आत्महत्या करण्याची पाळी आली असती. अनेक जणांवर, तुमच्या सगळ्या राजकीय पक्षांमधल्या काही नेत्यांची एवढी नावं त्या माणसाने सांगितली असती. अशी परिस्थिती होती ती. नेमकी कुणाकुणाची नावं गुपित सगळं शांत करण्यासाठी हा सारा प्रयत्न झाला असेल देवाच ठाऊक. चौकशीही साधी झाली नाही त्याची, कुठला अहवालही आला नाही. सारं काही आळीपिळी, गुपचिळी, झाकली मूठ 1.25 लाखाची. देशभर हेच वातावरण आहे. देशभरामध्ये महिलांच्या मनामध्ये आक्रोश आहे. काल परवाच त्या विनेश फोगाटचं एक स्टेटमेंट आहे तुमच्या त्या ब्रिजभूषण सिंगाच्या विरोधात. तुम्ही महिला सशक्तीकरणाचं ते एक बिल आणत होतात त्या डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला त्या ऑलिम्पिक विजेत्या त्या विनेश फोगाटचं स्टेटमेंट पहा. ती काय म्हणते, तिच्यावर अतिप्रसंग झालेत, कुणी केले ती नावं घेते, कारवाई होईल का? अशा प्रकारे ऑलिम्पिक प्लेअरची ही अवस्था, सर्वसामान्यांचं काय. जाऊ द्या, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. 2029चा हा भारतीय जनता पक्ष, त्याचे बगलबच्चे यांनी वाट पाहावी. तुम्हाला खऱ्या अर्थाने शिक्षा या महाराष्ट्रातल्या महिला देतील. सप्रेम जय महाराष्ट्र.